हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस सगळे कंप्लीट केलेले आहेत, जे तुम्हाला बोर्डच्या बुक्स मध्ये आहेत. म्हणजे त्याबरोबर एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये जे टाइप्स आहेत ते सगळे टाइप्स आपण कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह साठी असणारे स्पेशल काही टाइप्स आपण बघितलेले आहेत, बरोबर ना. आता हे सगळे टाइप्स झाले. हे टाइप्स आपण बघितल्यानंतर आपल्याला या टाइप्सवरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे मॅट्रायसेस वरचा पहिला एक्सरसाइज आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. जो एक्सरसाइज कम्प्लिटली जे काही टाइप्स आपण बघितलेले आहेत त्या टाइप्स ऑफ मॅट्रायसेस वरतीच डिपेंड आहे. बाळांनो, तुम्हाला ही आजची एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात याविषयी वाटत असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मॅट्रिक्स हा कन्सेप्ट माहित असला पाहिजे. त्याचबरोबर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस जे डिफरंट टाइप्स आपण बघितलेले आहेत ते टाइप्स पण तुम्हाला माहित असले पाहिजे. आता इथं जे काही क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत, बघा पहिला क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट अ मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे ऑफ ऑर्डर 3/2, म्हणजे 3 रोज आणि 2 काय कॉलम्स आहेत, बरोबर ना. आणि आणखी काय, हुज एलिमेंट्स Aij आर गिवन बाय. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स तुम्हाला या फॉर्म मध्ये दिलेले आहेत तर तुम्हाला तो मॅट्रिक्स काय करायचा या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता सगळ्यात पहिला जेव्हा तुम्ही या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय ना, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्हाला त्या मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सची पोझिशन माहित असली पाहिजे. जसं आपण डिटर्मिनंट मध्ये बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण मॅट्रिक्स मध्ये पण त्या एलिमेंट्सची पोझिशन आपल्याला माहित असली पाहिजे. आता काय बघा पोझिशन, तुम्हाला समजा A इज इक्वल्स टू मॅट्रिक्स इथे एखादं दिलेलं असेल A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. लक्षात घ्या, म्हणजे आपण मॅक्झिमम जो काय मॅट्रिक्स इथे बघणार दॅट इज ऑफ ऑर्डर 3/3, बरोबर. याहीपेक्षा तुम्ही मोठे ऑर्डरचे मॅट्रिक्स बघाल, काही अडचण नाहीये, प्रोसिजर तशीच असणार आहे. जर तुम्हाला त्या एलिमेंट्सचा जनरल फॉर्म दिला असेल आय आणि जे च्या फॉर्म मध्ये, म्हणजेच त्यांची जी पोझिशन आहे ith रो आणि jth कॉलम, कारण इथं आपण जेव्हा Aij म्हणतोय तेव्हा हा आय काय रिप्रेझेंट करतो, दिस आय रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट इन विच रो and this j represents position of that element in which columns. मग तुम्हाला इथं Aij या फॉर्म मध्ये दिलेले आहेत आय आणि जे च्या फॉर्म मध्ये, आणि तुम्हाला मग ते मॅट्रिक्स, तो मॅट्रिक्स जो आहे सिंगल मॅट्रिक्स, तो तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे, म्हणजे तयार करायचा आहे. तर बघा मग इथं आपण A11 म्हणजेच काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 एलिमेंट्स इन फर्स्ट रो सेकंड कॉलम, A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. म्हणजे या सगळ्याचा पहिला रो फिक्स आहे, बदलत काय गेलं कॉलम. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण A21 म्हणतोय, A21 म्हणजेच काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम असणार आहे, A22 सेकंड रो सेकंड कॉलम असणार आहे, A23 सेकंड रो थर्ड कॉलम असणार आहे. बघा समजतं काय. आणि नंतर A31 म्हणजेच काय, थर्ड रो फर्स्ट कॉलम, A32 थर्ड रो सेकंड कॉलम आणि A33 थर्ड रो थर्ड कॉलम, बरोबर. तर ही आहे त्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची पोझिशन त्या दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे मग इथं आपण थोडक्यात असं म्हणू शकतोय बघा, Aij याचा अर्थ काय, एलिमेंट इन ith रो अँड jth कॉलम. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा आहे आणि याचाच यूज करून ही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता इथं जर बघितला तर एकूण जवळपास 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता यातले मी काय करतोय, पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय आणि आणखी एक एक्झाम्पल म्हणजे सेकंड किंवा थर्ड वगैरे एक्झाम्पल मी सोडवून देतोय, आणि रिमेनिंग जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला होमवर्कला मी देणार आहे. म्हणजे काय, मी यातली 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, रिमेनिंग 4 एक्झाम्पल्स आणखी होमवर्कला तुम्हाला एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स मी देतोय. म्हणजे जवळपास याच टाइपचे तुम्हाला 10 एक्झाम्पल्स मी आज होमवर्कला देणार आहे. इथं मी 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, त्याच पद्धतीनं तुम्ही मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे. लक्षात घ्या. आता बघा ना, मॅट्रिक्स कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला काय करायचं आहे, आता इथलं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मी इथं सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला.
फर्स्ट एक्झाम्पल AIJ जो दिलेला आहे, AIJ चा फॉर्म कसा आहे, I मायनस जे ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस I. आणि इथं महत्वाचं काय बघा, इथं जो तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3/2. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहे, 3 रोज आर देअर अँड हाऊ मेनी कॉलम्स, 2 कॉलम्स. बरोबर ना. म्हणजे हा जो काय मॅट्रिक्स येणार आहे, हा मॅट्रिक्स म्हणजे बघा A इज इक्वल्स टू 3 रो आणि 2 कॉलम. म्हणजेच कसं बघा, A11 A12 A21 A22 A31 A32. लक्षात आलं का बघा, असा तो मॅट्रिक्स असणार आहे. हाच कन्सेप्ट तुम्ही या सर्व एक्झाम्पल साठी युज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 3/2 चा मॅट्रिक्स या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन और युजिंग द रिलेशन बिटवीन I अँड J. बरोबर. तर मग आता इथं तुम्हाला काय काय करायचंय बघा, I इज इक्वल्स टू 1 J इज इक्वल्स टू 1 ठेवा, I इज इक्वल्स टू 1 J इज इक्वल्स टू 2 ठेवा, पहिला रो तुमचा मिळेल. नंतर I इज इक्वल्स टू 2 J इज इक्वल्स टू 1 ठेवा, 2 ठेवा, I आणि J बरोबर सेकंड रो मिळेल. नंतर I बरोबर 3 J बरोबर 1 ठेवा, I इज इक्वल्स टू 3 J इज इक्वल्स टू 2 ठेवा. म्हणजे तुम्हाला थर्ड रो मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण हा 3/2 चा मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. तर तयार करूया. मग काय करायचं बघा, इथं आता मी A11 ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. लेट म्हणतो मी A11. आता मग A11 फाइंड आउट करण्यासाठी काय करेन मी, I च्या जागी 1 J च्या जागी पण मी 1 पुट करेन. म्हणजे किती येतं बघा, मग 1 मायनस 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस 1. आणि मला सांगा मग 1 मायनस 1 0, 0 चा स्क्वेअर परत 0 आणि 0 डिवाइड बाय 4 किती येणार आहे, 0. म्हणजे मग जो मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचा आहे ऑफ ऑर्डर 3/2, त्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट काय झालं, 0 झालेला आहे. आता याची ऑर्डर 3/2 आहे. म्हणजे बाळांनो हा जो मॅट्रिक्स आहे तो कोणत्या टाइपचा मॅट्रिक्स असणार आहे, तुमच्या लक्षात येतं का बघा. इथं या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर कशी आहे, 3/2 आहे. मग जर ऑर्डर 3/2 आहे म्हणजेच नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स दोन्ही डिफरंट आहेत. मग जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर डिफरंट असतील तर आपण तो मॅट्रिक्स काय म्हणतोय, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. मग इथं जो काही मॅट्रिक्स येणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, रेक्टँग्युलर मॅट्रिक्सच असणार आहे. त्यामुळे बघा इथं तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण ही एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, ही सगळी एक्झाम्पल्स आपण बघितलेले जे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आहेत त्याचवरती अवलंबून आहेत. त्याची ऑर्डर तुम्हाला सांगता आली पाहिजे, त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सची पोझिशन तुम्हाला सांगता आली पाहिजे. जर हे जमत असेल तर ही एक्झाम्पल्स तुम्हाला इझिली लक्षात येतील. तर बघा मग इथं A11 मी काढला. आता त्याच पद्धतीनं पुढचा एलिमेंट मला फाइंड आउट करायचा आहे A12. आता जेव्हा मी A12 फाइंड आउट करणार आहे तेव्हा मी काय करेन बघा, I च्या जागी 1 आणि J च्या जागी काय पुट करायचं आहे, 2 पुट करायचं आहे. म्हणजे किती येतं बघा मग या ठिकाणी 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस किती 1 ना, कारण फर्स्ट रो आहे, I ची व्हॅल्यू काय 1 आहे. मग सिम्प्लिफाय करा. हे 1 मायनस 2 दॅट इज -1 -1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस 1 किती येतो 4. म्हणजेच किती आलं होते 1/4. लक्षात आलं का बघा, कारण निगेटिव्हचा स्क्वेअर केला पॉझिटिव्हच येणार आहे. 5 मायनस 1 किती येतं 4 येतं. आता नंतर A12 झालं म्हणजे पहिला रो इथं कम्प्लीट झाला. म्हणजे काय केलं बघा, फर्स्ट रो साठी I इज इक्वल्स टू 1 J इज इक्वल्स टू 1 म्हणजे A11 मिळाला. I इज इक्वल्स टू 1 J इज इक्वल्स टू 2 म्हणजे A12 मिळाला. आता फर्स्ट रो कम्प्लीट झाला असेल तर आपल्याला आता सेकंड रो कडे जायचं आहे. काय करूया मग पुढे बघा, यस A21. आता A21 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय करणार बघा तुम्ही, I च्या जागी 2 J च्या जागी 1 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 5 मायनस I म्हणजे किती आहे 2 आहे. व्हॅल्यूज फक्त ठेवायचे. आणि बघा मग किती येतं 2 मायनस 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1च येतो. 5 मायनस 2 किती आलं 3. म्हणजे बघा A21 किती आलं 1/3. एक्झाम्पल्स जे आहे मी सोडून देतोय, सर्वांना लक्षात येतं का बघा. या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला 3/2 चा मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तुम्हाला 3/2 चा मॅट्रिक्स तयार करायचा आहे ज्याचे इलेमेंट्स
त्याच्या पोझिशनचं रिलेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आय आणि जे च्या फॉर्म मध्ये. त्यामध्ये फक्त पर्टिक्युलर त्या व्हॅल्यूज पुट करायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला A11 A12 या व्हॅल्यू याचे एलिमेंट्स त्या पॉइंट्सचे एलिमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा मग पुढे आता इथं A21 1/3 आलं. आता तसंच मग मी काय करतो बघा, A22 मला फाइंड आउट करायचं आहे. आता A22 जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर किती सोपं आहे बघा, 2 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय किती येतं 5 - 2. पण मला सांगा 2 - 2 म्हणजे 0, 0 चा स्क्वेअर 0 आणि 0 डिवाइड बाय 3 किती येतं 0च येतं. म्हणजे A22 ची व्हॅल्यू किती आली बघा 0 आलेली आहे. लक्षात आलं का बघा सर्वांना. A22 झाल्यानंतर पुढचा एलिमेंट काय बघा A31. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं आहे, आय च्या जागी 3 रिप्लेस करा, जे च्या जागी 1 रिप्लेस करा. बघा काय येतं 3 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 5 - 3. आणि मला सांगा मग 3 - 1 किती येतं 2, 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 5 - 3 किती येतं 2. आणि बघा एक 2 या 2 बरोबर कॅन्सल झालं म्हणजे A31 किती आलं 2 आलं. आणि आता असंच आपल्याला पुढचे एलिमेंट्स पण या ठिकाणी फाइंड आउट करायचे आणि मग पुढच्या एलिमेंट्स वरून आपल्याला तो मॅट्रिक्स काय करता येईल कन्स्ट्रक्ट करता येईल. तर बघा मग आता पुढचा एलिमेंट काय आहे A32 थर्ड रो सेकंड कॉलम. म्हणजे तुम्ही काय करणार आय च्या जागी 3, जे च्या जागी 2 रिप्लेस करणार. म्हणजे किती येतं बघा 3 - 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 5 - आय म्हणजेच किती 3. बरोबर ना. आणि मग सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 3 - 2 दॅट इज 1. 1 चा स्क्वेअर 1 च आला आणि 5 - 3 किती येतं 2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A32. A32 काय आहे 1/2 आहे. आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येतं का बघा, आपण 3/2 चा मॅट्रिक्स कन्सिडर करायचा. 3/2 चा मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. आता त्या 3/2 मध्ये एकूण एलिमेंट्स किती असणार आहे 3 × 2 किती 6. आणि बघा इथं आपण A11 A12 A21 A22 A31 आणि A32 असे एकूण 6 एलिमेंट्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत बाय युजिंग देअर गिवन रिलेशन. त्यांनी दिलेल्या रिलेशनचाच आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. आपलं डोकं काही चालवलेलं नाहीये लक्षात घ्या. त्यामुळं आता इथे ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यूज फक्त करस्पॉन्डिंग त्या त्या पॉइंट्सच्या जागी आपल्याला पुट करायचे आहे. म्हणजे आपला रिक्वायर्ड मॅट्रिक्स त्या ठिकाणी तयार होणार आहे. सो पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज वी गेट रिक्वायर्ड मॅट्रिक्स. नाव रिक्वायर्ड मॅट्रिक्स A is equals to Aij of order 3/2 is. म्हणजे तो जो 3/2 चा मॅट्रिक्स आहे तो कसा तयार झाला बघा. मग A is equals to यस ठेवायचे व्हॅल्यूज फक्त A11 किती आहे 0, A12 किती आहे बघा 1/4, A21 किती आहे 1/3, A22 किती आहे बघा 0. त्याच्यानंतर A31 किती आहे बघा 2 आणि A32 किती आहे बघा 1/2. आणि बाळांनो this is the required matrix of order 3/2. A11 A12 A21 A22 A31 A32 सगळे एलिमेंट्स त्याच्या जागी आपण पुट केलेले आहेत. आणि आता जेव्हा सगळे एलिमेंट्स त्याच्या जागी पुट केल्यानंतर मिळणार जे काय असणार आहे तो तुमचा रिक्वायर्ड मॅट्रिक्स A is equals to Aij of order 3/2. समजा इथं जर ऑर्डर डिफरंट असती, समजा या ठिकाणी जर ऑर्डर 3/3 असती तर काय झालं असतं इथं तुमचा आणखी एक कॉलम वाढला असता A13 A23 आणि A33. मग त्या व्हॅल्यूज फक्त इथं काढाव्या लागल्या असत्या आणि त्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायच्या. समजा तो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2 असेल म्हणजे दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय आहे, त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत यावरून तुम्ही इझिली काय करू शकता तो मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करू शकताय. लक्षात घ्या काही अवघड नाहीये. इझिली अगदी सोप्या पद्धतीनं मी सगळ्या स्टेप्स या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. बघा तुमच्या लक्षात आलं का. हा A जो आहे तो आपला रिक्वायर्ड मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर आहे 3/2. तर मग हे एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तर आता असंच मी काय करतोय बघा यातलं थर्ड एक्झाम्पल एक सॉल्व्ह करून देतोय. थर्ड एक्झाम्पल आणि मग राहिलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे आणि याचबरोबर मी आणखी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देणार आहे.
तर मग जाऊया थर्ड एक्झाम्पल कडे. पहिले एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेलं आहे, त्याचप्रमाणे मी आता काय करतोय, थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी सोडवून देतोय. आता तुम्हाला एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत ही मेथड लक्षात आली असेल पहिल्या एक्झाम्पलवरून. सोपं आहे. तुम्हाला फक्त आय आणि जे च्या व्हॅल्यूज, करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायचे आहेत आणि त्यावरून त्या त्या ठिकाणचा, त्या करस्पॉन्डिंग पॉइंटचा, त्या करस्पॉन्डिंग पोझिशनचा इलेमेंट तुम्हाला मिळवायचा आहे. एवढंच करायचं आहे. कॅल्क्युलेशन्स, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एवढंच करायचं. तर बघा मग थर्ड एक्झाम्पल काय आहे या ठिकाणी. तुम्हाला जो दिलेला AI जे आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, I प्लस जे ब्रॅकेटचा क्यूब डिवायडेड बाय किती आहे बघा 5. म्हणजे इथं आता I प्लस जे ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5 आहे आणि तुम्हाला या दिलेल्या रिलेशन वरून A हा मॅट्रिक्स तयार करायचा ज्याची ऑर्डर किती आहे 3/2. इथे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत त्या सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला जो मॅट्रिक्स तयार करायचा आहे, जो मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे, रिमेंबर ऑर्डर ऑफ दॅट A इज 3/2. त्या A ची ऑर्डर काय असणार आहे 3/2 असणार आहे. तुम्ही 3/3 नका घेऊ. इथे जे मी तुम्हाला आता इथं आम्ही 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत. तर राहिलेली 4 एक्झाम्पल्स ही तुम्हाला होमवर्कला असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आणखी तुम्हाला आणखी 6 एक्झाम्पल्स देतो, म्हणजे टोटल तुम्हाला आज 10 एक्झाम्पल्स मी होमवर्कला देणार आहे. लक्षात घ्या, जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ते सॉल्व्ह करा एक्झाम्पल्स. आणि मी काय करतोय, जी एक्झाम्पल्स होमवर्कला दिलेली आहेत त्याचे आन्सर्स ही देतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. कारण आपण म्हणजे जर एक्झाम्पल सोडलेलं जर बरोबर असेल तर आपल्याला एक चांगलंच म्हणजे चांगला कॉन्फिडन्स येतोय, चांगली एनर्जी आपल्यामध्ये जनरेट होते आणि ज्याचा फायदा आपल्याला पुढे अभ्यासाचा होतो. म्हणजे अभ्यासाचा वेग वाढतो, अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बरोबर ना. त्यामुळं मी काय करतो, याचे आन्सर्स ही देणार आहे. तर आता पहिले एक्झाम्पल झालं. तिसऱ्या एक्झाम्पल कडे आपण जाऊया. थर्ड मध्ये काय बघा, AI जे बरोबर I प्लस जे चा क्यूब डिवाइड बाय 5 आहे. इथेही तुम्हाला काय करायचं बघा, A11 A12 I च्या जागी 1, J च्या जागी 1, 1 2 2 1 2 2 3 1 3 2 या व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायचे आहेत. तर मग फाइंड आउट करूया. अधिक वेळ न लावता आपण डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करूया. A11 I1 J1 ठेवा तिथं 1 प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5. इथं बघा फक्त न्यूमरेटर मध्येच I आणि J च्या टर्म्स आहेत, डिनॉमिनेटर मध्ये कुठंच IJ नाहीये. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट फक्त न्यूमरेटर मध्येच व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. हा जो 5 आहे तो प्रत्येक इलेमेंट मध्ये येईल. हा, जर न्यूमरेटर मध्ये समजा 5 च्या मल्टिपल्स मध्ये एखादी टर्म आली असेल तर तिथंच ते कॅन्सल होणार आहे. नाहीतर मॅक्झिमम टर्म्स मध्ये 5 हा डिनॉमिनेटर मध्ये येईल. तर बघा मग 1 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब डिवाइड बाय 5, 2 चा क्यूब डिवाइड बाय किती 5 आलं आणि आपल्याला माहित आहे व्हॉट इज 2 क्यूब, दॅट इज 8 डिवाइड बाय 5. म्हणजे त्या मॅट्रिक्सचा पहिला जो इलेमेंट आहे तो काय मिळाला आपल्याला 8/5. आता नेक्स्ट इलेमेंट बघा काय असणार आहे A12. आता A12 म्हणजे तुम्ही काय करणार, I च्या जागी 1 J च्या जागी 2 ठेवा, ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5. बघा मग 1 प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब आहे. आता तिथं 1 प्लस 2 किती 3 चा क्यूब तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे डिवाइड बाय 5. आणि बघा मग व्हॉट इज द क्यूब ऑफ 3 चा क्यूब किती येणार आहे बघा, यस 27 डिवाइड बाय 5. म्हणजे त्या मॅट्रिक्सचा पहिल्या रोचा सेकंड एलिमेंट काय मिळाला 27/5. नंतर आता पुढे काय बघा, पुढचं नेक्स्ट एलिमेंट दॅट इज A21. A21 म्हणजेच काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. पुन्हा तुम्ही 2 प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5 कॉमनच आहे. पुन्हा इथं 3 चा क्यूब डिवाइड बाय 5 म्हणजे किती येतं बघा, दॅट इज 27 डिवाइड बाय 5. लक्षात येतं का बघा सर्वांना. आता मग याच पद्धतीनं पुढं A22 बरोबर ना. आता इथं परत तुम्हाला काय करायचं बघा, I च्या जागी 2 J च्या जागी 2 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय किती 5 बरोबर ना. आणि मग सांगा मला आता 2 प्लस 2 किती 4 चा क्यूब डिवाइड बाय 5 येतं. तुम्ही हुशार आहात. 4 चा क्यूब तुम्हाला माहित आहे किती येतं 64 डिवाइड बाय 5. इलेमेंट्स मोठे येतात का, इलेमेंट्स लहान येतात का, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. लक्षात घ्या. फक्त आपल्याला काय करायचं आहे, I आणि J IJ च्या व्हॅल्यूज दिलेल्या रिलेशन मध्ये पुट करायचे आहेत आणि ते फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे.
बरोबर. म्हणजे बघा A2 आणि A22 मिळाला. आता नंतर पुढचा एलिमेंट काय बघा, A31. ठेवूया इथं. आयच्या जागी काय पुट करणार 3, जेच्या जागी काय पुट करणार 1, ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय किती आलं 5. आता बघा पुन्हा या ठिकाणी काय होतं 3 + 1 दॅट इज 4, 4 चा क्यूब डिवाइड बाय किती 5 आहे. आणि मग पुन्हा इथं 4 चा क्यूब किती येतं बघा दॅट इज 64 डिवाइड बाय 5. आणि आता शेवटचा एलिमेंट आहे दॅट इज A32. आता मग इथं A32 म्हणजेच काय 3 + 2 ब्रॅकेटचा क्यूब डिवाइड बाय 5 आहे. बरोबर ना, कारण आय आणि जे च्या फक्त व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. आणि मला सांगा मग 3 + 2 म्हणजे 5 चा क्यूब डिवाइड बाय 5. आता हा एक 5 याच्यातील एका 5 बरोबर कॅन्सल झाला म्हणजे राहिलं किती बघा 5 चा स्क्वेअर अँड दॅट इज 25. लक्षात आलं का बघा सर्वांना. या पद्धतीने काय केलेले आहेत आपण 6 एलिमेंट्स या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. प्रत्येक एलिमेंट हा वेगळा आहे, त्याचे काही एलिमेंट सेम आहेत, पण कॅल्क्युलेशन जे आहे तुम्हाला आय आणि जे च्या व्हॅल्यूज डिफरंट आहेत. त्या व्हॅल्यूज तुम्ही त्या ठिकाणी पुट केलात, ऍडिशन त्याचा क्यूब डिवाइड बाय 5 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेले आहेत. बरोबर. आणि आता मग या मिळालेल्या ज्या 6 व्हॅल्यूज आहेत, हे जे 6 व्हॅल्यूज आहेत या म्हणजेच काय आहेत एलिमेंट्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. आणि झालं मग इथं तुम्हाला मग बघा therefore required matrix is आता तो जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स काय होतो बघा मग A इज इक्वल्स टू यस पहिला एलिमेंट काय आहे दॅट इज 8/5. नेक्स्ट आहे दॅट इज 27/5. त्याच्या पुढचा आहे 27/5. नंतर आहे 64/5. त्याच्यानंतर पुन्हा 64/5 आणि परत किती येतं 25. This is a required matrix of order 3/2 whose elements are connected by the relation Aij is equals to I plus j bracket cube divided by 5. इथं आपण काय केलं फक्त आय आणि जे च्या व्हॅल्यूज त्याच्या पोझिशन नुसार पुट केल्या आणि ते कॅल्क्युलेशन्स आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि यावरून आपल्याला रिक्वायर्ड मॅट्रिक्स मिळालेला आहे. आता मला सांगा हे दुसरं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. पहिले एक्झाम्पल हे असंच होतं, सेकंड एक्झाम्पल ही त्याच पद्धतीनं आणि याच पद्धतीने तुम्हाला राहिलेली जी काही एक्झाम्पल्स असणार आहेत ही 4 एक्झाम्पल्स आणि आणखी 6 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे विथ आन्सर्स. ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. तर सोडवाल ना सर्वजण एक्झाम्पल्स. बघा झालेले एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा. त्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकताय. बरोबर, मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा फोन करा, मी सांगेन. पण मला वाटतं याच्यामध्ये काही अडचण नसावी. तर मग झालं दुसरे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. ही 4 आणि आणखी 6 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय विथ आन्सर्स. या ठिकाणी मी तुम्हाला एकूण 12 एक्झाम्पल्स आहेत, त्यातले 2 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. बरोबर, मग राहिलेले जे 10 एक्झाम्पल्स आहेत त्या 10ही एक्झाम्पल्सचं आन्सर्स या ठिकाणी दिलेलं आहे. बाळांनो म्हणजे तुम्हाला आन्सर टॅली करता येईल. तुम्हाला काय करायचं आहे Aij तो जो इलेमेंट आहे त्याचा जनरल फॉर्म त्याच्यामध्ये आय आणि जे च्या फॉर्म मध्ये रिलेशन्स दिलेला आहे. त्यात तुम्हाला आय आणि जे च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज तिथं पुट करायचे आणि त्यावरून तुम्हाला तो 3/2 चा मॅट्रिक्स या ठिकाणी तयार करायचा आहे. आता 3/2 चा मॅट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं ज्यामध्ये किती रोज असणार आहेत 3 रोज आणि किती कॉलम्स असणार आहेत 2 कॉलम्स असणार आहेत. बरोबर ना. मग तुम्ही इथे काय करणार बघा 1 1 1 2 2 1 2 2 3 1 3 2 व्हॅल्यूज ठेवा तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळेल. तसंच पुढे तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे 1 + 1 1 + 2 2 + 1 2 + 2 3 + 1 3 + 2 डिवाइड बाय 2 असणार आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन्स तुम्हाला व्यवस्थित शांत डोक्याने करायचं. लक्षात घ्या जे 10 एक्झाम्पल्स आहेत त्या 10ही एक्झाम्पल्सचं आन्सर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. बरोबर ना. तर ही एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे की ती पोझिशन आणि त्याचे इलेमेंट्स कसं फाइंड आउट करायचं हे तुमच्या लक्षात येईल. कारण आपण जी एक्झाम्पल्स बघतोय ती सगळी टाइप्स ऑफ मॅट्रिसेस वरती आहेत. आता हे जर हा क्वेश्चन जर बघितला तर हा पहिला क्वेश्चन टोटली ऑर्डर आणि पोझिशन ऑफ दॅट इलेमेंट्स
ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स आणि पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट्स याच पॉइंटवरती आधारित आहे आणि तुम्ही हा इझिली सॉल्व्ह करू शकताय आणि तुम्ही सोडवाल असं मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि बघा ही जे एक्झाम्पल्स आहेत ही झाल्यानंतर आपण मॅट्रायसेसचे टाइप्स ओळखायचे. तुम्हाला जर मॅट्रिक्स दिला तर तो मॅट्रिक्सचा टाइप कुठला आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आता टाइप्स ओळखण्यासाठी तुम्हाला त्या मॅट्रिक्सची डेफिनेशन माहित असली पाहिजे. कोणते कोणते मॅट्रिक्स बघितलेत बघा, तुम्हाला आठवतं काय? कारण पुढचा क्वेश्चन जो आहे तो कम्प्लिटली टाइप्स वरतीच असणार आहे. बरोबर, म्हणजे रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे, नल मॅट्रिक्स आहे, रेक्टँग्युलर आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे, त्याच्यानंतर स्केलर मॅट्रिक्स आहे, त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. बरोबर, त्यानंतर अप्पर ट्रायंग्युलर आहे, लोअर ट्रायंग्युलर आहे, म्हणजे ट्रायंग्युलर पण मॅट्रिक्स येतो. बरोबर, त्यानंतर तुम्ही बघितलं ट्रान्सपोज, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर. लक्षात घ्या. तर हे एवढे सगळे टाइप्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. त्या मॅट्रिक्स मध्ये नेमकं काय होतं, इलेमेंट्स कुठं कुठं झिरो असतात, कुठं झिरो नसतात, कुठं 1 1 1 असतात, कुठे इलेमेंट सेम असतात, हे सगळं तुम्हाला माहित असेल तर आपलं पुढच्या लेक्चरला जे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत ते तुमच्या लक्षात येतील. त्यामुळं बघा हे क्वेश्चन सोडवल्यानंतर तुम्ही टाइप्स परत एकदा रिवाइज करा. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुक मधले ते टाइप्स वाचा व्यवस्थित. त्या प्रत्येक मॅट्रिक्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज वगैरे असणार आहेत, म्हणजे जसं की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असेल, बरोबर, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे ते सगळं आपण पुढं अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे, हे एक्झाम्पल सोडवणं आणि हे एक्झाम्पल सोडून झाल्यानंतर मॅट्रिक्सचे जे टाइप्स आपण डिस्कस केलेले आहेत ते सगळे टाइप्स एकदा तुम्ही बघणं. का बघा म्हणतोय, कारण उद्याच्या लेक्चरला जेव्हा तुम्ही सामोरं जाल, म्हणजे उद्याच्या लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल, उद्याचं म्हणजे मी आज हा लेक्चर देतोय, बरोबर, आज गुरुवार आहे, हा तुम्ही शुक्रवारी बघणार आहे आणि शुक्रवारी जो मी लेक्चर पाठवेल तो तुम्ही शनिवारी बघणार आहे. बरोबर, तर मग त्या नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला त्या टाइप्सचा खूप फायदा होणार आहे. त्यावरून तुम्ही दिलेला मॅट्रिक्स पटकन सांगाल की हा तो मॅट्रिक्स आहे. बरोबर, तर मग टाइप्स बघा व्यवस्थित. ही एक्झाम्पल्स 10 एक्झाम्पल्स आहेत, भरपूर आहेत एक्झाम्पल्स. ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा क्वेश्चन बघूया.